कारण की जे म्हातारपण असतं ना आई वडिलांचं, त्यावेळेस तुम्ही त्यांना किती पैसा द्या, जागेवर सगळ्या सोयी करा, सर्व करा, त्याला किंमत नाही हो. म्हाताऱ्या माणसाशी बोलणं गरजेचं आहे, संवाद गरजेचा आहे. कारण की लहान बाळ जेव्हा असतं ते तेव्हा झोक्यामध्ये रडत असतं. रडत असताना आई रडू देत नाही, बाप रडू देत नाही, त्याला जवळ घेतं, त्याच्याशी संवाद करतं, त्याचे लाड करतं, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतं. तसे जे आई बाप म्हातारे होता ना तेव्हा एक लहान बाळ होऊन जातात. त्यांना वाटतं माझ्या मुलाने 2 मिनिटं तरी माझ्याजवळ बसावं, 2 शब्द तरी मायेने बोलावे, प्रेमाने बोलावे ही अपेक्षा असते. कारण मठामध्ये खूप वयस्कर आई वडील येतात, कधी कधी ते बोलतात, मुलगा बोलत नाही. त्यांची अपेक्षा असते हो, त्यांना काहीच नको. तुम्ही किती पैसा कमवा, किती बंगला कमवा, त्यांना त्याच्याशी काहीच घेणं नाहीये. पण तुम्ही त्यांच्याशी 2 शब्द बोलाल ना, त्यांचा अभिमान उठावतो, त्यांची छाती फुगती त्या ठिकाणी. ते म्हणू लागतात मला मुला माझ्याशी बोलतो. तेच समाधान आई वडिलांना पाहिजे, दुसरं काहीच नकोय. आणि तुमचं कौतुक कोणी करणार असेल तर आई वडीलच आहे. तुम्ही घर बांधलं ना, तुम्ही लोकांना सांगाल मी हे घर बांधलं, असं घर आहे, तसं घर आहे. पण तुमचं कौतुकाने आणि अभिमानाने कोणी फिरवलं तर तुमचा बाप 4 जणांना सांगाल माझ्या पोऱ्याने बिल्डिंग बांधली, तो माझा पोऱ्या आहे, हा बापच सांगा, दुसरा पोरी सांगणार. कारण तो अभिमानाने सांगतो का माझ्या पोऱ्याने केलं. तर आई बापाची किंमत करत जा, हे माझं दरवेळेचं सांगणं आहे प्रत्येकाला. आई बापाशिवाय हा जगामध्ये कोणतंही दैवत नाहीचे. सर्वस्व आई बापाचे. आई बापाशिवाय काहीच नाहीये, काहीच नाही. ते कसेही असो, घरामध्ये रागो, मोठ्याने बोलो, शिव्या देवो, ते तुमच्या चांगल्या करताच बोलतात, वाईट कधीच बोलणार नाही. कारण त्यांनी जे वाईट दिवस पाहिलेले ना, त्यांना वाटतं माझ्या मुलाने तसे दिवस नको बघायला. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी मुलांसाठीच कष्ट करत असतात आणि त्यांचंच भलं पाहत असतात. म्हणून आई बापांना कधीच दुखी ठेवू नका. घरामध्ये आई बापांकडे लक्ष द्या, संवाद साधा. आपला बाप जरी, आपण काही काही जण म्हणतात की काही बोलतात, शिव्या देतात, मोठ्याने आरडतात. अरे लहानपणी तू किती आरडायचा, किती भांडणं करायचा, काय काय करायचं, त्यावेळेस त्यांनी सहन केला ना, आता तू का सहन करू शकत नाही. म्हणून आई बापाला सहन करा, त्यांच्याशी